राजश्री आव्हाड, मी ठाण्यावरून आले. इकडे छान मिळतो मसाला आणि म्हणजे जसं हवं तसं आम्हाला ज्या पद्धतीने करायचा वगैरे, आणि आमच्या डोळ्यासमोरच सगळं भाजतात वगैरे, सगळं व्यवस्थित आमच्या समोर. निवडलेली मिरची असते, कोरड, आणि इथे वाळवण्याची सोय वगैरे पण आहे. जे घरी आम्ही मसाला घेऊन 4-5 दिवस घालवणार, 1 दिवसात इथे होतो, म्हणून आम्हाला आवडलं इथे यायला. आणि किमतीत पण बराचसा फरक जाणवला मला इथे. रेडीमेड मसाला सुद्धा मिळतो काही बाजारामध्ये आता. हा, आपण घरगुती मसाल्याचा वापर करतो. नाही मिळतात असं काही नाहीये, पण रेडीमेडचं कसं आता आम्हाला लवंग मिरीच जरा जास्त हवे, तिखटपणा जास्त हवा, तर आम्ही आमच्या सोयीने जेवढं पाहिजे तेवढं घेऊन घेतो ना. रेडीमेडचं तसं नसतं, ते लिस्ट प्रमाणे जसं घेणार 30 ग्राम 50 ग्राम, आम्हाला तसं नको म्हणून. आणि काही दिवसांनी त्याचा कलर पण थोडा कमी होत जातो. याचा वर्षभर चांगला टिकतो. घरगुती मसाला वर्षभर देखील चालतो. हा, चांगला चालतो वर्षभर. आता कुठला कुठला मसाला बनवण्यासाठी? आता मी खानदेशी मसाला असतो आमचा, आणि मिरची लाल तिखट आणि धणे जिरे पूड ती पण बनवता येते. तुझा भाव वाढतो मसाले बनवून भाव वाढल्यामुळे नाही, असं काही नाही. उलट गृहिणींना हा परवडतो. रेडीमेड उलट महाग मिळतो. आता विकत घेऊन आपण किलोची मिरची ती दळून थोडी वाढते ना, विकतचं कमी पडतो, रेडीमेड महाग पडते उलट. आणि ही कमी भावात आणि चांगलं. थोडा त्रास होतो पण ठीक आहे ना, एका दिवसात होऊन जातात. तिथे 4-5 दिवस लागतात, तिथे एका दिवसात होतं तर चांगलं आहे. ठीक आहे सर, आपलं पहिलं नाव सांगा. माझं नाव सचिन चव्हाण आहे. सचिन चव्हाण. सर, गेल्या अनेक वर्षापासून आपण ते मसाले बनवता. उन्हाळ्याचा हे वाढलं ना की मसाल्याचं जे काही ते प्रमाण वाढतं, लोक येतात. त्या संदर्भात म्हणजे काय माहिती सांगा, आपल्याकडे कशा प्रकारे मसाले बनवतात, लोकांची कशा प्रकारे मसाल्याला पसंती आहे? आपल्या ते जानेवारी ते मे पर्यंत आपला सीझन असतो मिरचीचा. त्या काळामध्ये आपले 30 प्रकारचे आपण मसाले बनवतो. आलेला मसाला, कोकणी मसाला, घरगुती, घाटी, कोल्हापुरी, गरम मसाला, या प्रकारे सर्व मसाले बनवतात. यावेळी 6 महिन्यामध्ये जे कस्टमर येतात ते एका वर्षाचा मसाला बनवतात. एका वर्षाचा मसाला बनवते एक साथ 5 किलो 10 किलो या 6 महिन्यामध्ये. बाकी 6 महिने असतात, 2-3 महिने रेग्युलर कस्टमर चालू असतात. ते बाकी एप्रिल मार्च एप्रिलमध्ये फुल गर्दी असते ते मसाला बनवा. घरगुती मसाले बनवायचे लोक देखील मसाले घेऊन किती प्रमाणात तरी साधारण मसाल्याची लोक तुमच्याकडे घेऊन येतात बनवण्यासाठी? ते आमच्याकडे इकडे येतात, ते आम्हाला सांगतात आम्हाला एवढा 10 किलो मसाला बनवायचा आहे. त्याप्रमाणे मिरची आम्ही घेऊन त्यामुळे सर्व 30 प्रकारचे गरम मसाला टाकून मसाला तयार करून देतो. आता त्या नवीन याच्यामध्ये आपण पाहू शकतो की रेडीमेड मसाला देखील मिळायला आता सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे काही लोक, बरेच लोक घरगुती मसाल्याला थोडंसं कस्टमरला ते सांगू शकतो की रेडीमेड मध्ये तुम्हाला 1 किलो मिरचीमध्ये 1/2 किलो गरम मसाला भेटेल, आणि तुम्ही बनवून घेतला तर एका मिरचीमध्ये अर्धा किलो गरम मसाला भेटणार. मसाला प्रमाण जास्त आहे बनवून घेतला तर. रेडीमेड मध्ये तुम्हाला स्वस्त भेटणार, पण गरम मसाला कमी भेटणार. साधारण एखादा मसाला बनवण्यासाठी किती वेळ लागतो, नेमकं कशा प्रकारे बनवला जातो? साधारण ते 10 किलो मसाला बनवायला एका 1 तास लागतो. आणि काय भाव काय असतं मसाल्याचं, म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या दरम्यान आणि बाकी इतर दिवस? उन्हाळ्यामध्ये आपले थोडे रेट वाढले असतात मिरचीचे, सीझनमुळे वाढवतात व्यापारी लोक. बाकी नंतर ऑफ सीझनमध्ये थोडा भाव कमी होतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे मिरच्या वापरल्या जातात मसाल्यासाठी, म्हणजे कशा असतात? ते काश्मीरी, लवंगी, बेडगी, पांडी, सेलप या प्रकारची मिरची वापरली जातात मसाल्यामध्ये. 5 प्रकारची मिरची वापरली जातात. कुठल्या मिरचीला कुठल्या मसाल्यासाठी उपयोग जास्त होतो? लवंगी मिरची आपली तिखट असते, ती जास्त प्रमाणात वापरली जाते. लवंगी मिरची लोक कस्टमर तिखट मसाला हवा लागतो, तेव्हा लवंगी जास्त मिरची वापरतो. आणि बेडगी काश्मीरी कलरसाठी वापरतो, चवीसाठी. लोकांचा प्रतिसाद कसा असतो मसाला घेण्यासाठी? कारण की आता रेडीमेड मसाले मिळतात तर लोकांनी घेण्यासाठी आपल्या मार्च एप्रिल मे मध्ये आपल्या आहे तेवढी गर्दी होते. ते लोक येतात, लांबून येतात. वाशी, पनवेल, विरारवरून लोक इथे मसाला बनवायला येतात. त्यांना आपले सवय झाली मसाल्याची बनवायची, ते इथंच बनवतो मसाला. मिरचीचा भाव कुठेतरी कमी जास्त होत असतो का, म्हणजे बाकीच्या दिवशी असतील किंवा आता गर्दीच्या सुद्धा मसाला बनवतात त्यावेळी? आता सध्या मिरचीचा भाव कमी झालेला आहे थोडाफार, पण ते क्वालिटीवरती असते मिरचीच्या. जे भाव कमी वाटतो, लवंगी मिरची भाव कमी झाला आहे, क्वालिटी जरा कमी येणार. त्याची टेस्टला, चवीला कमी येणार. 1 नंबर क्वालिटी असेल तिखट झणझणीत, तिखट मिरची जास्त भाव आहे. काय भाव असेल साधारणतः? 360 रुपये किलो लवंगी मिरची, 1 नंबर क्वालिटी आपली.
चवीला जंजरे तिखट. म्हणजे उन्हाळ्याच्या दरम्यान 360 आणि बाकी बाकी जर 200-250 रुपये किलो पर्यंत होते. म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये आपण बघू शकतो तर मसाल्यामुळे महाग पडते. नागरिकांना काय आव्हान आहे या म्हणजे नागरिकांना हे सांगू शकतो की तुम्ही रेडीमेड मसाला घेण्यापेक्षा चव्हाण मसाला स्टोअर दुकान नंबर 2 लालबागमध्ये भेट द्या. स्वतःहून तुम्ही फोनवरती ऑर्डर देऊ शकता. आम्ही घरपोच मसाला देतो म्हणून. मी ते नाव सांगा पाहिजे माझं विजय बाळकृष्ण वर्धन. जर तुम्ही इथे मसाला घ्यायला तर किती मसाला घ्यायला मी जवळजवळ वर्षाला 4-4.5 किलो पर्यंत असतो. आणि दुसरी गोष्ट मी आज 3-4 वर्ष इथून येतो. ठाण्याला मी राहतो बघा इथे रोड नंबर 28ला. पण इथून मसाला मी प्रत्येक वर्षाला नेतो. इथे 6 महिन्याचा माझा असतो कारण मी म्हणतो त्याच्यामुळे मसाल्याला काय फरक पडत नाही. वर्ष आमचा 6 महिने वर्षभर जातो. पावसाचा आता पूर्ण दिवस दर वर्षाला ह्या टायमाला मी येतो. मसाल्याचे आपण मसाला देखील मिळाला बरोबर आहे. तर रेडीमेड मसाला चांगला का रेडीमेड कारण आम्ही हा रोज बनवून येतो तो चांगला. घरगुती म्हणजे घरगुती सारखंच बनवता गेलो. वर्षाला मी घेऊन जातो. वर्षाला खराब होत नाही. कुठल्या मसाले माझा मालवणी मसाला आहे. त्याच्यामुळे कसं शंकेश्वरी परत ते बेडगी थोडी परत काश्मीरी हे सगळं मिक्स आहे. गरम सामान कोकणी सामान सगळं मिक्स आहे. त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. गावून आणण्यापेक्षा तेवढाच खर्च इथं पण. मिरचीचा भाव वाढला की तुम्हाला असं वाटतं की कमी घेऊन मसाला नाही बरोबर आहे. मिरचीचा भाव वाढला तरी खायला तर आपल्याला घ्यावंच लागतं वर्षाचं काय. जरी आपण कमवतो आपला भाव वाटला की आपण कमी मसाला घेणार कमी म्हणून तेवढंच आहे की थोडा मिरची इकडे तिकडे कमी होते. पण दर वर्षाला प्रमाण नेतो त्याप्रमाणे इकडे तिकडे जास्त होते 5,000 रुपये ना असं नाही. पण सगळ्यात मसाला मी इथूनच नेतो. तर बरीच घरातली माझी माणसं नेतात. बदलापूर पासून आमच्या पाहुण्याचा मसाला इथून आपलं नाव सांगा. माझं नाव राजश्री मोहन टाकळे. नाही तुम्ही कुठे राहिला म्हणजे आता मी गिरगाव कुंभवडे राहिला. गिरगाववरनं मसाला घ्यायला इथपर्यंत आला आहे. किती मसाला घेताय? मसाला आम्ही वर्षाच्या 12 महिने इथेच करतो. घरी मसाला केलेला चव लागत नाही आणि डस्टबिनवर मसाला केलेला चांगला असतो. आणि आम्ही विकतचा मसाला तर कधी आणत पण नाही. आता ज्या नवीन याच्यामध्ये तुमचा रेडीमेड मसाला मिळतो तुम्ही मसाला रेडीमेड मसाल्याला चव नसते आणि डस्टबिनवर मसाला करतो त्याला चव असते. या इथे आम्ही वर्षाच्या 12 महिने इथेच मसाला करतो. कुठला मसाला तुम्ही बनवता? घाटी मसाला बनवतो, कोकणी मसाला बनवतो, मालवणी बनवतो. त्यामुळे काही ज्या प्रकारे फक्त उन्हाळ्याच्या दरम्यान मिरच्यांना भाव देखील जास्त वाढतो. त्यामुळे कमी जास्त मसाला घेण्याची आवड कमी होतो आवक आपली ना असतं कमी जास्त होतो. पण काय करणार तर महागाई झाल्यानंतर आपण काय बोलू शकत नाही ना. बरोबर आहे ना. असून सुद्धा आपल्याला मसाला करणं गरजेचं आहे. तरी कुठल्या मिरच्या आता मी काश्मीरी आणली, बेडगी आणले, परत लवंगी आणली, तेजा आणले, 4 मिरच्यांचे प्रकार आणले. किलो पर्यंत असेल काय किती किलोचा असेल साधारण? माझा आता मसाला मी 6 किलो मिरच्या आणल्या. आता होणार 7.5 किलोचा मसाला होईल माझा. लोकांना तुम्ही काय याच्या मसाल्या संदर्भात आवाहन करायला म्हणजे त्याचा घरगुती मसाले आणि रेडीमेड मसाल्या संदर्भातून काय असं आम्ही सगळ्यांनाच सांगतो आम्हाला ते विकतचा मसाला तर आवडतच आहे. बाकीचे पण सगळे आहेत ना विकतचा मसाला जेव्हा संपेल ना आपल्या घरातला तेव्हा एखादा किलो आम्ही आणतो. त्याचा आम्ही बनवतोच मसाला. अपना नाम बताइए. आपके कितने साल से मसाले ले रहे थे आप? तो शुरू से ही बनाते ही रेडीमेड नहीं लेते कभी मसाला. क्यों मतलब ये लेने का कारण जान सकते हैं उसमें ढेर चढ़ाता है तो रेडीमेड नहीं लेते. अपना अकेले लेने का बनाना पड़ता है. ये जो बनाते मसाले कैसे बनाते आपको कुछ अंदाजा है? हम लोग गुजराती एक अलग अलग बनाते, सब मिक्स नहीं बनाते. हल्दी पाउडर, धनिया पाउडर, लाल मिर्च सब अलग अलग बनाते. आप कैसा मसाला बनाते? कौन सा मसाला बनाने के लिए बनाने का सब मसाला धनिया पाउडर बनाते, हल्दी पाउडर बनाते, लाल मिर्च सब अलग अलग बनाते, एक साथ में नहीं बनाते. तो आपके जो आप गुजराती का मसाला कुछ अलग रहता है? नहीं सेपरेट रहते हैं. इन लोग मराठी लोग कैसे सब इकट्ठा करते हैं ना सर, वैसे नहीं करते. गरम मसाला अलग, चाय का मसाला अलग, धनिया पाउडर अलग, सब सेपरेट रहता है. एक एक अलग अलग. तो इसमें लाल मिर्च का भी मतलब लाल मिर्ची हाँ लाल मिर्ची में बैठ की डालते, काश्मीरी डालते, थोड़ा तीखा डालते और 3 मिक्स करके बनाते. मिर्ची का भाव कभी कभी ज्यादा हो जाता है तो आपको मसाला कम लेने का लगता है? सीजन के हिसाब से अभी सीजन है तो थोड़ा भाव तो रहेगा ना. अभी नया मसाला तो पूरे साल का बनाएंगे तो
रोजचे आव्हान करू तो मतलब रेडीमेड मसाल्याचे अच्छा घरगुती मसाल्याची बेस्ट ये याचा आहे ना घरगुती याचा ना रेडीमेड तो अच्छा ताई तुमचं नाव सांगा सर राजेश्री तिबरेवाला कुठून आले काही मसाला वरली बरोबर मसाला घेता आला तर काय कारण आता घरगुती मसाल्याच्या बाजूचे आपण घरगुती मसाले बनवून घेतात आम्हाला घरगुतीच आवडतो पॅकेटचं नाही मिक्स असते त्याच्यात घरगुती आपलं मिरची घेऊन डोळ्यासमोर आपण आपल्या हिशोबाने निवडतो मिरची वर्षापासून मसाले घेतात आणि बनवतात झाले खूप वर्ष झाली तर त्याबद्दल काय सांगायचं म्हणजे कुठल्या मिरच्याचा वापर केला जास्त कुठल्या मिरच्याचा वापर मसाला चांगला असेल काश्मीरी मिरची बेडकी मिरची चांगली आहे आणि तिखट पाहिजे मग तिखट जेवढी आपल्याला हवं असेल तेवढी तिखट मिरची द्यायची आणि जो समजा भाव जो वाढले दरम्यान भाव वाढतात मिरच्याचे कमी मसाला घेऊन त्याला काही हे नाहीये भाव किती वाढला तरी मसाला पाहिजे जेवण तर पाहिजेच आणि जेवणात मसाल्याशिवाय तर काहीच होत नाही प्रणाली आवाड या वर्षी मसाला घरगुती घ्यायला आला आहे किती वर्षापासून घेण्यामागचे कारण काय आहे नाही आम्ही हे पहिलंच वर्ष आमचं इकडे येण्याचं कारण आम्ही लोकमत सखीच्या याच्यावर बघितलं होतं की खामकरचे मसाले आणि चव्हाण मसाला लालबागला खूप चांगला असतो. मसाला चांगला हा मसाला चांगला मिळतो आणि म्हणून आम्ही ठाण्याहून आलोय आणि आम्ही मिरची आणि मसाला दोन्ही करायला आलो तर कारण मसाल्याची पद्धत जी आमची म्हणजे घरची आहे त्या हिशोबाने मसाला घेऊन आम्ही दळून घेतो रेडीमेड मसाल्यांमध्ये मग ते प्रमाण कमी जास्त होतं म्हणून मग आम्ही ते नाही आवडत आम्हाला तर कुठला मसाला तुम्ही बनवण्यासाठी आला आहे एक आमचा वर्षाचा गरम मसाला असतो आणि मिरची असते लाल तिखट असतं ते दोन गोष्टींसाठी आम्ही आलो हां खाण्यावरनं मसाला घेतात आपल्या त्या त्याच्यावर मसाला भेटतात परंतु रेडीमेड पण रेडीमेड मसाल्यांना न वापरण्याचं नाही कारण वर्षांपासून आम्हाला ती म्हणजे घरगुती मसालाच आम्ही बनवून घेतो आमच्या सासूबाई होत्या तेव्हा पण त्याच्यामुळे आम्हाला ते रेडीमेड आवडतच नाही तर आम्ही म्हणजे बनवून घेणंच प्रेफर करतो ते कसे बनवतात मसाले तुम्हाला हो आता म्हणजे सामान सगळं आम्हाला खूप चांगलं मिळालंय आणि आता आम्ही बनवून घेणार आहे तर मग कळेलच तसं वापरल्यानंतर भाव वाढतो थोडक्यात आपल्याला तरी वाटलेलं भाव वाढला मसाला कमी घेऊन नाही तसं काही नाही आहे आणि ठाण्यापेक्षा निश्चितच इथे किमतीत पण फरक जाणवला आम्हाला म्हणजे रिझनेबल वाटलं आणि वस्तू पण चांगल्या मिळाल्या सगळ्या